नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका राजकीय बातमीनं करूया. काल शिवसेनेचा एक मेळावा झाला आणि शिवसेनेच्या याच मेळाव्यामधनं उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरती टीकेचे बाण सोडले. शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमधला कलगीतुरा कसा सुरू आहे याचं उदाहरण आपल्याला काल दिसलं. ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप आणि अमित शहा दोघांवरही जोरदार टीका केली आणि उद्धव ठाकरेंच्या याच टीकेवरती आता भाजप नेत्यांनी पलटवार केलाय. यामुळे ठाकरेंचा पक्ष आणि भाजपमधला कलगीतुरा काही संपला नाहीये हे चित्र पाहायला मिळतंय. ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कुस्ती जड की पत्ती आहे. उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये वार पलटवार. बिनडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे. जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये. निवडणुकानंतरही कलगीतुरा सुरूच. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अंधेरीत झालेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा. जखमी वाघाचं उदाहरण देत ठाकरेंनी अमित शहांवर सडकून टीका केली. मध्ये अब्दाल येऊन गेले. कोण? अमित शहा. आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कुस्ती जड की पत्ती आहे. उद्धव ठाकरेंनी अमित शहांना लक्ष करण्याचं कारण ठरलंय ते अमित शहांनी नुकतीच शिर्डीतनं उद्धव ठाकरेंवर केलेली टीका. शिर्डीत झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना राज्यातल्या जनतेनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिल्याचा घणाघात अमित शहांनी केला होता. उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को, विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरच्या टीकेला भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी तितक्याच द्वेषानं प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिनडोकपणा आहे. अजूनही सुधरत नाही आहे. मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे. जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. जी काही गरळ ओकली काल ज्या भाषेमध्ये बोलले, मला तरी वाटतं त्यांनी पंचकर्म करण्याची गरज आहे आणि त्याकरता बस्ती म्हणून जो काय आहे ते बस्ती जर त्यांनी केला तो पंचकर्माचा प्रकार, तर त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या अंगामध्ये आलेले आहेत पराभवामुळे, ते विचार बाहेर पडतील, त्यांचं मन शुद्ध होईल. या राजकीय टीकेला राज्यात 2022 साली झालेल्या राजकीय सत्तांतराची पार्श्वभूमी आहे. त्यात अमित शहांचा सक्रिय सहभाग होता असा आरोप ठाकरेंच्या पक्षाकडनं केला जातो. त्याचवरनं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये चांगलंच वाकयुद्ध पाहायला मिळालं. विधानसभेतल्या पिछेहाटीमुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमी झालाय तर महायुतीला बळ मिळालंय. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची असेल, कारण गेल्या 3 दशकांपेक्षा अधिक काळ मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची सेना महापालिका निवडणुकीला सामोरी जाईल. याच पार्श्वभूमीवर आतापासूनच ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. आगामी काळात राजकीय टीकेला याचमुळे आणखी धार चढण्याची शक्यता आहे.
जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह काय कोणती जाडकी पत्ती आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि हे सगळा कलगीतुरा रंगलेला असताना इकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचे वारे वेगानं वाहू लागले. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. जेव्हा आपली खात्री पटेल तेव्हा आपली तयारी झाली आहे, तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईन असं म्हणत काल त्यांनी स्वबळाचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही.